आज आपण एकाच साहित्यात बनणाऱ्या दोन मस्त रेसिपीज बघणार आहोत। अगदी सण समारंभ असेल तर 3-4 दिवस आधीसुद्धा ह्या बनवून ठेवू शकता आणि खूप सुंदर बनतात। त्यासाठी आपण 1 कप गव्हाचं कणिक घेतले, अर्धा कप रवा आणि तेवढाच मैदा हा व्यवस्थित चाळून घ्यायचा। त्याच्यामध्ये जायफळ, वेलची पावडर टाकायची थोडीशी आणि अर्धा कप तूप घालून हे कणिक हाताने चोळून घ्यायचं। तूप आणि कणिक व्यवस्थित मळलं की त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून घट्ट कणिक मळायचं आणि साईडला ठेवायचं। इथे मी वेलची, जायफळ आणि साखरेची पावडर बनवून घेतली। तुम्हाला आवडतील ते ड्राय फ्रूट्स घ्या आणि ह्या पद्धतीने एक एक करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या। आता 1 कप साखर सुद्धा आपण बारीक वाटून घेणार आहोत आणि तेवढाच खवा मी 1 चमचा तुपावर 2 ते 3 मिनिट बदामी रंगावर येईपर्यंत भाजून घेतलाय। तो गार झाला की हे सर्व जिन्नस एकत्र करायचे। आता बनवूया पाक। त्यासाठी 1.5 कप साखर घेतली, त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं। साखर विरघळली की 2 ते 3 मिनिटात आपला पाक तयार होईल। ह्या पद्धतीने एकतरी पाक बनवून घ्यायचा आणि साईडला गार करायला ठेवायचा। मगाशी मळलेलं कणिक हलक्या हाताने मळून घ्यायचं। आता ज्याप्रमाणे चपातीसाठी आपण गोल बनवून घेतो त्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा आणि अशा पद्धतीने ही चपाती लाटून घ्यायची। छोटी वाटी किंवा अशा छोट्या ग्लासनी ह्या पद्धतीने पुऱ्या करून घ्यायच्या। एक पुरी हातावर घ्यायची, त्याच्या कडांना पाण्याचं बोट लावायचं, सारण भरायचं। आता दुसरी पुरी घेऊन ह्याच्यावर पॅक करायची आणि हलक्या हाताने प्रेस करत जायचं। हे व्यवस्थित पॅक करायचं म्हणजे ही चंद्रकला तेलात तळताना फुटणार नाही किंवा त्याचं सारण बाहेर येणार नाही। तुम्हाला आवडत असेल तर बुरड घाला किंवा हवं ते डिझाईन ह्याच्यावर करून घ्या काटा चमच्याच्या सहाय्याने। आपल्या चंद्रकला बनवून झालेल्या आहेत, त्या एखाद्या सुती कापडाने झाकून ठेवूया आणि आता बनवूया करंजी। त्यासाठी मी थोडी जाड चपाती लाटलेली आहे मोठ्या आकाराची आणि मोठ्या ग्लासनी किंवा मोठ्या वाटीने ह्या पद्धतीने गोल पुऱ्या करून घ्यायच्या। आता ह्या करंज्या बनवताना सुद्धा कडांना पाण्याचं बोट लावायचं आणि ह्या पद्धतीने पॅक करून मुरड भरायची। तर आपल्या करंज्या आणि चंद्रकला करून झालेल्या आहेत। आता मध्यम तूप तापलं की मध्यम टू लो गॅसवर ह्या तळून घ्यायच्या। साधारण 4 ते 5 मिनिटात ह्या तळल्या जातात एक बॅच। शक्यतो मध्यम टू लो गॅसवरच तळायच्या म्हणजे आतपर्यंत छान खुसखुशीत तळल्या जातील। आता करंज्या आणि चंद्रकला दोनही तळून झालेल्या आहे आणि पाक आणि करंज्या चंद्रकला दोनही गार आहेत। गार झाल्यानंतरच पाकात टाकायच्या आणि लगेच काढायच्या आणि फॅन खाली 5 ते 10 मिनिटं ठेवायच्या म्हणजे पाक व्यवस्थित बसेल त्याच्यावर। गार झाल्यानंतर तुम्ही एखाद्या डब्यात सुद्धा ठेवू शकता। ह्या करंज्या लहान मुलांना सुद्धा आवडतील अशा बनतात। दोनही गोष्टी सर्वांना आवडतील अशा बनतात। नक्की ट्राय करा ही रेसिपी। एकदा बनवली तर